भंडाऱ्यात मोठे उद्योग उपलब्ध नसल्यामुळे महिलांना रोजगारासाठी वनवन भटकावे लागते। मात्र लाल मिरचीच्या सात्र्याने भंडारा जिल्ह्यातील हजारो महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार गावातच उपलब्ध झाले आहे। परिणामी रोजगारासाठी होणारी महिलांची भटकंती आता थांबलेली आहे। भंडारा जिल्ह्यात उद्योगाची वणवा आहे, त्यामुळे जिल्ह्यातील महिला पुरुषांना रोजगारासाठी नागपूर, पुणे, मुंबई इतर शहरात स्थलांतरण करावे लागते। परंतु गेल्या 3-4 वर्षापासून लाल मिरची साफ करण्याचे सात्रे जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू झाले आहे। त्यामुळे मजुरांची रोजगारासाठी होणारी वणवण थांबून गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे। जिथे मजूर उपलब्ध आहेत त्या ठिकाणी हे सात्रे मिरची ठेकेदारांमार्फत चालविले जाते। हे काम मानवी शरीरासाठी नुकसानदायक असले तरी जिल्ह्यात रोजगाराचे दुसरे साधन उपलब्ध नसल्यामुळे मजुरांना हे काम करावे लागत आहे। दरम्यान एका सात्र्यावर 200 ते 300 मजूर कार्यरत असून त्यांना मिरची साफ करण्यासाठी आंध्र प्रदेशातील ठेकेदारांकडून मिरची उपलब्ध होते। या मिरचीच्या मुक्या काढल्या जातात, त्या मोबदल्यात मजुरांना पोत्यामागे ठराविक मजुरी दिली जाते। आमच्या किटाडी परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे कारखाने नाही आहेत आणि त्यामुळे पुष्कळशे बहुतांशी बेरोजगार लोक आहेत। त्यांना कोणत्याही प्रकारचे शेती व्यवसायाचे जलसिंचन नसल्यामुळे काम मिळत नाही। त्यांना काही या गावामध्ये काम नाही, त्याकरिता त्यांनी मिरची सात्र आणलेला आहे। किटाडी परिसरातील काही गावातील लोक जवळपासचे ते सुद्धा या मिरची सात्र्यावर येऊन आपले कसे तरी 100-200 रुपये असे कुटुंबातील 2-3 लोक येऊन ह्या मिरची सात्र्यावरतील पैसे कमावून आपला उदरनिर्वाह करतात। तरी पण आपण या किटाडी परिसरामध्ये कोणती नाही कोणती योजना आणून कारखान्याची सुरुवात करावी अशी मी आपणास विनंती करीत आहे। भंडारा जिल्ह्यातील किटाडी येथे 1 महिन्यापासून मिरची खुडायचा सात्रा चालू झालेला आहे। कारण इथं कोणतेच काम नसल्यामुळे तिथले जे लोक होते त्यांना कळलं का किटाडीला कोणतेच कामं नसल्यामुळे आपण इथं हा व्यवसाय चालू करावा, या उद्देशानं तिथे केला। हा उद्योग तात्पुरता असतो, पावसाळ्यात बंद असतो, त्याच्या वेळेस मजुरांना कामधंदा नसतो। आता मिरचीचा व्यवसाय आल्यामुळे कसा तरी व्यवसाय असतो आणि पोटापाण्याचा प्रश्न हा तात्पुरता का होईना आपला केला जातो आणि त्याच्यामुळे इथं कोणतेच कारखाने उद्योग नाही, शेतकरी छोटे छोटे आहे, सिंचनाची व्यवस्था नाही, त्याच्यामुळे इथं म्हणजे कोणतेच उद्योग येत नाही, कारखाने नाही ना काही नाही। त्याच्यामुळे हा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवावा अशी मी विनंती करतो। किटाडी सात्र्या आणण्यापासून हे सकाळी घरचे लोक ताबड करतात घरी आणि इकडे रोजीरोटीवर येतो। सगळे कुटुंबदारी सकट इकडे आपली मिरची सात्र्यावर येतात। त्यांना 100 रुपये रोजी पडू शकत नाही, तर आपले घरचे जीव कसे काय पोसावा हे आम्हाला चिंता पडलेली आहे। तर तुम्ही काही तिकडे ताबडतोब करू शकता आणि किटाडीचे लोक बाहेर गेलेले नाही पाहिजे, हे आम्ही इकडे तुम्हाला आम्ही किटाडीमध्ये काहीतरी रोजीरोटी तुम्ही आणून सऱ्यानी हे किटाडीचे लोक तुम्ही पालन पोषण हे झालेली पाहिजे। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।